आणि नाशिकमध्ये धोधो पाऊस बरसत असताना कोकणासह रायगडला सुद्धा तुफान पावसानं झोडपून काढलंय। 3 दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग आहे की एखादी नदी असा प्रश्न ही दृश्य पाहिल्यावरती पडतो। जीव धोक्यात टाकून वाहन चालकांचा या मार्गावरनं प्रवास सुरू आहे। पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच नाहीये, त्यामुळे वाहतुकीचे 3:13 वाजले। माडगाव तालुक्यात अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटलाय। बामणोली, वाढवण, शिरवली या गावांना जोडणारे रस्ते काल नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेले, तर रोहा शहराजवळनं वाहणारी कुंडलिका नदी अजूनही धोका पातळी ओलांडूनच वाहते। तर संपूर्ण नागोठणे शहराला अंबा नदीचा विळखा पडलाय। 3 दिवसांपासून नागोठण्याची अंधाराशी झुंज सुरू आहे, तर कर्जतमध्येही पूरस्थिती गंभीर बनली आहे। उल्हास नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। गेल्या 3 तारखेपासून पाऊस संततधार कोसळत आहे। आज पाऊस थांबलेला आहे, परंतु घाटमाथ्यावरती जो पाऊस येतो आहे त्याचं पाणी अंबा नदीमध्ये भरलेलं आहे। आणि सध्याही आपण पाहतो आहोत की जे काही रस्ते आहेत ते रस्ते पूर्णपणे बंद आहेत। जे काही सार्वजनिक वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे आणि यातायात जी काही आहे ती पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। त्याचा सर्वसामान्यांच्या सोबत विद्यार्थी आणि शालेय महाविद्यालयावर सुद्धा विपरीत परिणाम सध्या होताना दिसतो आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि त्यामुळे आम्हाला नागोठण्यावरून पालीला जाता येत नाहीये, त्यामुळे विद्यार्थ्यांचे सुद्धा हाल होत आहेत। अनेक विद्यार्थी नागोठण्यातून पालीला जात असतात कॉलेजला, परंतु आता एसट्या वगैरे सर्व बंद आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे रस्ता पूर्ण जलमय झालेला आहे आणि त्यामुळे आम्हाला पालीला जाता येत नाही कॉलेजला, त्यामुळे सगळं विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर सुद्धा परिणाम झालेला आहे। आणि या तुफान पावसाचा फटका बसलाय तो महाड शहराला, कारण महाड शहरामध्ये पुन्हा एकदा पुराचं पाणी शिरलेलं आहे। इथे सावित्री नदी आहे, शहराच्या अगदी बाजूनच वाहते। या सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। सावित्री नदीची धोका पातळी 6.50 मीटर इतकी आहे आणि सध्या ही नदी 7.22 मीटरवरनं वाहते। महाड शहरातील सखल भागात सावित्री नदीला आलेल्या पुराचं पाणी शिरल्याचं चित्र आपण पाहतोय। महाड शहरातील दस्तुरी नाका, क्रांतीस्तंभ, भोईघाट, सुकट गल्ली आणि बाजारपेठेत या पुराचं पाणी शिरलंय।